शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला कामाला लावलं, सगळ्या भारतासाठी लढायचे. इंग्रजांपासून देशाला धोका आहे ही तर दूरदृष्टी शिवाजी महाराजांनी शिकवली होती. इंग्रजांनी भारत मुघलांकडनं जिंकलेला नाही, इंग्रजांनी भारत मराठ्यांकडनं जिंकलाय. इतिहासाच्या अधिकृत पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला सांगितलं जाणारं चित्र सुद्धा चुकीचं आहे. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यावर आणि राज्य आता इंग्रजांच्या ताब्यात आलं. खरं म्हणजे भारतावर खऱ्या अर्थाने इंग्रजांचं राज्य 1818 मध्ये स्थापन झालं. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी काढलेला पहिला आदेश होता किल्ले पाडा. इतिहासाच्या ज्या काळात शिवाजी महाराज झाले तो या संपूर्ण भारतीय संस्कृती करता एक भयानक अंधाराचा, अत्याचाराचा काळाकुट्ट कालखंड होता. शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा संघर्ष होता. की शिवाजी महाराज समजावून घ्यायचे तर थोडं तरी शिवाजी महाराज होता आलं पाहिजे. आपण शिवजयंतीच्या ह्या पवित्र सुमुहूर्तावर आज ठरवले संवादच करावा, त्याचं नाव शिवरायास आठवावे. विचारपूर्वक ठरवलं की या संवादाला म्हणायचं शिवरायास आठवावे. मी तर माझं वर्णन शिवभक्त असं करतोच. तुम्ही पण आपापला विचार करा. अगदी माझ्या लहानपणी केव्हा तरी पार दुसरी तिसरीत असताना शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या गोष्टी कळायला सुरुवात झाली. आणि सुदैवाने माझं लहानपण शिवाजी महाराजांची कसबा पेठ आणि घर सुद्धा जे लाल महाल पासून अगदी जवळ होतं. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता जवळजवळ 60 वर्ष होत आली. तरी मला दरवेळी नवे शिवाजी महाराज कळत असतात. असं सांगतात की छान मराठी शब्द आहे थांग लागणे. थांग म्हणजे तळ, की आता शिवाजी महाराज कळले. असं कधी होतच नाही. जेवढा अभ्यास करावा, जेवढं वाचन करावं, चिंतन करावं, या देशामध्ये आपल्या परीने जमणारं कार्य काम करावं, तेवढे जास्त जास्त शिवाजी महाराज नव्याने कळत जातात. आणि कळत जातात तसे तर अभ्यास आणि देशाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडनं होणारं काम याचं मिळून रूपांतर शिवाजी महाराजांबद्दल वाटणाऱ्या भक्तीमध्येच होतं. की एकदम मी नुसत्या निशंकपणे नाही म्हणतोय, माझा तर शब्द आहे अभिमानाने सांगतोय की मी शिवभक्त आहे. आणि माझं म्हणणं आहे आपणही सगळे शिवभक्त. फक्त यातली जी भक्ती आहे ती म्हणजे नुसतंच हार फुलं गुच्छ आणि बुवा एका संध्याकाळी शिवजयंती साजरी केली, टाळ्या वाजवल्या, आपापल्या घरी गेले आणि विसरले सगळं, अशी नाही. असं असेल तर त्याला ढोंग म्हणावं लागेल. पण शिवाजी महाराजांना कायम पहिला मधला शेवटचा मुजरा म्हणजे शिवभक्ती करताना नुसतं सणासुदी नाही तर तो शिवाजी महाराजांचा अंश तरी आपल्यामध्ये उतरणे, आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या विचारात, आपल्या कामात, जीवनाच्या आपल्या क्षेत्रात आपण जे काम करू त्यात तो शिवाजी महाराजांचा अंश जरा तरी. तर मला असं शिवरायास आठवावे की समोर शिवाजी महाराज आठवूयात. वेगळे आठवावे पण लागत नाहीत, असतातच सतत मनात.
पण अशा प्रत्येक वेळी एका कवितेच्या 4 ओळी नेहमी डोळ्यासमोर येतात माझ्या. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत. अशा येतात त्या 4 ओळी. मनामध्ये शिवाजी महाराजांचं स्मरण झालं तरी तव तेजाचा एक अंश दे, की जे शिवाजी महाराज नावाचं अफाट उत्तुंग महाचैतन्य आहे, त्याचा एक तरी अंश आमच्यात येऊ दे. शिवाजी महाराजांकडेच केलेली प्रार्थना आहे. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे. शिवाजी महाराज म्हणजे प्रचंड धैर्याचं रूप आहे. इतिहासाच्या ज्या काळात शिवाजी महाराज झाले, तो या संपूर्ण भारतीय संस्कृती करता एक भयानक अंधाराचा, अत्याचाराचा काळाकुट्ट कालखंड होता. शिवाजी महाराजांचा जन्म आणि वयाच्या केवळ 16व्या वर्षी घेतलेली प्रतिज्ञा आईच्या प्रेरणेतून, की जे शिवाजी महाराज जिजाऊंनी घडवले आणि शिवबावर जबाबदारी सोपवली, अख्ख्या भारताचं चित्र बदलून टाकायचंय. त्या अख्ख्या भारताचं चित्र बदलून टाकायचंय. या स्वप्नाचं नाव आहे हिंदवी स्वराज्य. पण तो काळ जरी डोळ्यासमोर आणला, या देशावर सतत झालेली आक्रमण, अत्याचार, लुटालूट, बलात्कार, सक्तीची धर्मांतर, मंदिर तोडणं, ज्या सत्ताधाऱ्यांनी लादले, आपला धर्म लादला, आपली जीवन पद्धती लादली, पण त्यांचं उद्दिष्ट होतं हा जो देश आहे खतमच करणे. खतमच. तुम्ही भारतीय संस्कृती ज्याला ज्याला म्हणाल ती खतमच करणे. आणि अशा अशक्य कालखंडामध्ये जिजाऊंनी घडवलेले शिवाजी महाराज यांनी वयाच्या केवळ 16व्या वर्षी इथे रोहिडेश्वरावर दऱ्याखोऱ्यातल्या सामान्य माणसांना एकत्र केलं, मावळे, आणि प्रतिज्ञा घेतली, ये देशी हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. तुम्ही त्या सगळ्या धैर्याचं आणा चित्र समोर. काय जबरदस्त धैर्य आणि अशक्य परिस्थितीवर मात करणारं कर्तृत्व आहे. हे नुसता मी नाही म्हणतोय. ऐन शिवाजी महाराजांच्या काळात भारताच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक व्यक्ती किंवा शक्ती आणि त्या काळातले मुघल असू द्यात, आदिलशाह असू द्यात, कुतुबशाह असू द्यात, आणि देशामध्ये आलेले होते इंग्रज पण, ईस्ट इंडिया कंपनी, डच होते, पोर्तुगीज होते, सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पाहिलंय आणि केलेलं वर्णन आहे अशक्य काळ पालटवून दाखवला. या सगळ्या महाराष्ट्राला कामाला लावलं हिंदवी स्वराज्य हे स्वप्न. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे. की जे अशक्य धैर्य, आपण आपापल्या जीवनाचा सुद्धा विचार करा की अनेक वेळा काही किती साध्या सुध्या संकट किंवा अडचणींनी सुद्धा आपण खचून जातो, मटकन बसतो, जाऊ दे आता काही होणार नाही म्हणतो. आणि शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना हाताशी धरून अख्ख्या भारताचं चित्र पालटलं. महाराष्ट्राला कामाला लावलं, सगळ्या देशासाठी लढायचंय. या हिंदवी स्वराज्य शब्दावर सुद्धा गेल्या सुमारे 200 वर्षामध्ये खूप तऱ्हांच्या चर्चा झाल्यात बरं का. की हिंदवी म्हणजे हिंदूंच असा त्याचा अर्थ होतो का? हिंदवी म्हणजे हिंद म्हणजे भारत एतद देशीय, किंवा ज्यामध्ये सगळे धर्म येतात. मी म्हणणारे लावायचा तो अर्थ लावा, पण या देशाची हजारो वर्ष चालत आलेली संस्कृतीच शिवाजी महाराजांच्या रूपात व्यक्त होते.
रामायण व्यक्त होतं, महाभारत व्यक्त होतं. जिजाऊंनी पण जे शिवाजी महाराज घडवले ते रामायण महाभारताच्याच गोष्टी सांगून घडवले. शिवाजी महाराजांचे मानदंड आणि हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं करून काम करताना सुद्धा की सगळ्यांना बरोबर घेणे, सगळ्यांना जोडणे, पण हा देश, त्याची संस्कृती की जे 8व्या शतकापासून आलेले आक्रमक नष्ट करायलाच टपलेले होते. अत्याचारी औरंगजेब सुद्धा आणि आदिलशाह आणि कुतुबशाह. फार तर इतिहासाची एक वस्तुस्थिती म्हणून म्हणता येईल की हे आदिलशाह, कुतुबशाह औरंगजेबा एवढे अत्याचारी नव्हते, पण अत्याचारीच होते. आणि मुख्य म्हणजे त्यांनी जाहीर केलेलं होतं की आमची राजवट सुलतान म्हणजे इस्लामिक, म्हणजे अधिकृत धर्म इस्लामच आहे, बाकीच्यांना समान हक्क नाही, ते दुय्यम नागरिक आहेत. ते व्यक्त होतं जिझिया नावाच्या कराच्या रूपाने की इस्लामिक राज्यात नॉन मुस्लिमांना जगायचं असेल आणि तुझा तर हे हा कर भर. शिवाजी महाराजांनी त्या जिझिया कराला पण विरोध केलाय, औरंगजेबानी पण लादला होता. आणि तुलनेने म्हणता येईल की औरंगजेबा एवढे आदिलशाह, कुतुबशाह अत्याचारी नव्हते. आणि आदिलशाह, कुतुबशाह दोघांचा विचार करायचा तर शिवाजी महाराजांच्या थेट प्रत्यक्ष लढाया आदिलशाहशी झाल्या. अफजल खान, सिद्दी जौहर हे आदिलशाहचे सेनापती होते. थेट लढाया कुतुबशाहशी नाही झाल्या. आणि आदिलशाह एवढा तो कदाचित कुतुबशाह नसेलही अत्याचारी. आणि हिंदवी स्वराज्याचं राजकारण करायचं तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी जे बळ उभं करण्याचं सगळ्या हिंदुस्थानचं राजकारण केलं, त्यात एका टप्प्याला म्हणजे 1674 नंतर त्यांनी दक्षिणीयांची पातशाही, दक्षिणीयांचे हाती राहे असं एक राजकीय सूत्र बुद्धिबळाच्या डावातलं की आदिलशाह, कुतुबशाहशी बोलणी चालवून खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी आदिलशाहला तर खतमच करत आणलं होतं. कुतुबशाह सुद्धा आपली जागा सांभाळून होता. आणि राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी केला दक्षिण दिग्विजय, असंच नाव आहे त्याचं, की दक्षिण दिग्विजय. मराठ्यांचं सैन्य घेऊन शिवाजी महाराज पूर्ण दक्षिण भारतावर ठिकठिकाणी ठाणी स्थापन करून फार दक्षिणेला चेन्नई, आत्ताच्या चेन्नईच्याही दक्षिणेला एक किल्ला जिंजी, तशी महाराजांनी मराठ्यांच्या किल्ल्यांची अशी एक साखळी उभी केली भविष्यकाळावर नजर ठेवून की आज ना उद्या मुख्य फाईट मुघलांशी होणारच आहे आणि हरवायचं आहेच. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला कामाला लावलं, सगळ्या भारतासाठी लढायचंय. हिंदवी स्वराज्य म्हणजे नुसतं इथं गल्लीतलं की वयाच्या 10व्या वर्षी शहाजी राजांनी भोसल्यांची जहागीर सांभाळायला 10 वर्षाच्या शिवबाला जिजाऊ आणि बरोबर आपले अनेक विश्वासू साथीदार देऊन पाठवलं. पण हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ पुण्यातली भोसल्यांची जहागीर नाहीये. हिंदवी स्वराज्य म्हणजे हे शहाजी राजे भोसले आणि त्यांचे सुपुत्र नात्याने शिवाजी महाराज यांचं भोसल्यांची जहागीर नाहीये. हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकाचंही नाहीये. हिंदवी स्वराज्याची व्याख्या सगळा भारत. की महाराजांनी आपल्याला काय कामाला लावलं तेव्हाही आणि आजही, की महाराष्ट्र आणि भारतासाठी लढायचं असतं. अगदी स्वतः शिवाजी महाराजांच्या शब्दात वर्णन आहे की हिंदवी स्वराज्याची भौगोलिक व्याख्या तर सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा की आपल्याला या अत्याचारी आक्रमकांशी लढून त्यांच्यावर मात करून न्याय, नीती आणि धर्माचं राज्य. पण इथला धर्म शब्द म्हणजे कुठला विशिष्ट पंथ आणि तो सर्वांवर लादायचा असा नाहीये. धर्माचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य, नीतीचं राज्य, खरं आधुनिक भाषेत बोलायचं तर कायद्याचं राज्य, खरं म्हणजे सर्वांना समान मानणारं, सर्वांचा आदर करणारं, जो ज्याला मनापासून जो धर्म पाळायचा आहे, जो ईश्वराची पूजा करायची आहे त्याचा मान राखणारं, असं सर्व. हीच भारतीय संस्कृती आहे, हाच भारत आहे. पण 8व्या शतकापासून जे इस्लामिक आक्रमक आले ते हे मानत नव्हते. त्यांना त्यांचा धर्म, त्यांचा ईश्वर, त्यांचं पुस्तक त्यांचे लादायचं होतं. तेही प्रेमाने नाही, शक्ती आहे, अत्याचार आहे. ह्याचे हजारो पुरावे हे हजारभर वर्ष आहेत.
त्यावर मात करणारं स्वप्न शिवाजी महाराज सांगतायत, त्याचं नाव हिंदवी स्वराज्य. आणि विचारांची प्रेरणा भारतीय संस्कृतीत नाही, आणि जिजाऊंच्या संस्कारातून, ती रामायणातून आहे, महाभारतातून आहे. पण राजा राजसत्ता प्रशासनचं काम काय? महाराजांनी तेव्हाही आणि आजही आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं काम आहे, देशासाठी लढायचं असतं. भारत हिंदवी स्वराज्याची भौगोलिक पण व्याख्या काय? सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत. दुसरं थोडं फारसी शैलीतलं वाक्य आहे, अहद पेशावर तहत तंजावर, हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. क्लिअर होतं डोळ्यासमोर की वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा इथे रोहिडेश्वरापाशी घेतली. देश पडला होता गलित गात्र अत्याचारी सत्तांच्या अंमलाखाली शतकानुशतक. ते सगळं पालटवून टाकायचंय आणि काय करायचंय? अहद पेशावर तहत तंजावर, हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि ईश्वराची प्रेरणा घेऊन आपण कामाला लागतो. तुम्ही पुढे सुद्धा भारताच्या इतिहासाच्या ज्या अध्यायाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास, करा तुम्ही अभ्यास. तुम्हाला दिसेल की हीच महाराजांची प्रेरणा घेऊन मराठे छान वर्णन येतं अटक पासून कटक पर्यंत का पोचले. 100 पेक्षा जास्त वर्ष मराठ्यांची तलवार भारतामध्ये चालली, गाजली. का गेले? नुसती जमीन जिंकणे ही त्यातली नाही भूमिका. हा जो भारत देश, हा जो वेद उपनिषद काळापासून चालत आला, रामायण महाभारतापासून चालत आला, ती आपण तोलून धरतो. आपण लढायचंय ते त्यासाठी लढायचंय. आणि 1757 मध्ये हा राघोबा दादा रघुनाथराव पेशवा याच्या सेनापतित्वाखाली, पण त्या सेनेमध्ये शिंदे होते, होळकर होते, पवार होते, हे घेऊन अटकेच्या किल्ल्यावर भगवं निशाण फडकवलं. अटक आपल्या दुर्दैवाने आत्ताच्या पाकिस्तानात आहे, सिंधू नदीच्या काठावर. विचार करा की एवढं काय आहे ते अटक. का गेले मराठे तिथपर्यंत? आणि तिथपर्यंत पोचूनही भागलं नाही. अटकेवर भगवा निशाण फडकवलं. त्यावेळी त्या राघोबा दादानी त्याचा भाऊ जो पेशवा होता पुण्यात, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा, त्याला पाठवलेलं पत्र आहे. आणि हा राघोबा दादा काय म्हणतो त्या पत्रात की आम्ही अटकेवर भगवा निशाण फडकवलं. थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे, या अर्थाचं वाक्य आहे त्या पत्रातलं. मी तुम्हाला आधुनिक मराठीत सांगितलं ते वाक्य, की मराठ्यांना स्पष्ट आहे की अटक. आणि का जायचंय तिथपर्यंत? भारतावर मध्ययुगात येणारी आक्रमणं खैबर खिंड किंवा बोलन खिंडीतून येत होती. त्या खैबर खिंडीतनं उतरलं की लागणारं पहिलं ठाणं म्हणजे अटक. आणि या भारत देशाला आक्रमकांपासून मुक्त करायचं आणि रोखायचं तिकडं सीमेवरच, म्हणून अटक ताब्यात घ्यायचंय. तरी अटकेच्या किल्ल्यावर भगवा निशाण फडकवताना राघोबा दादाला पूर्ण माहिती आहे की काम संपलेलं नाही. त्याचं वाक्य काय, किती विचारी वाक्य, लक्षात घ्या. थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत. थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. म्हणजे मराठ्यांना पूर्ण भान आहे की शिवाजी महाराजांनी आपल्याला काय कामाला लावलेलं आहे, काय सांगितलंय काम. आणि तो राघोबा दादा पण सांगतोय, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणलंय. त्या पत्रातलं त्याचं पुढचं वाक्य आहे, आता आदेश द्याल. नीट ऐका वाक्य. राघोबा दादाच्या त्या पत्रातलं पुढचं वाक्य आहे, आता आदेश द्याल तर काबूल कंदाहार वरही भगव निशाण फडकवू. म्हणजे जबरदस्त पराक्रम, जबरदस्त प्रेरणा, आत्मविश्वास सुद्धा की जिंकतो आम्ही, जिंकण्यासाठी लढायचं असतं आणि या देशाच्या शत्रूंवर मात करू, असा एक पूर्ण आत्मविश्वासाने भरलेला समाज. आणि क्षमता सुद्धा विसरू नका बरं का तुम्ही. सहज म्हणतोय की आपल्याला फॅमिली किंवा 5-50 जणांची एखादी ट्रिप काढायची झाली तरी उडणारी धांदल, गडबड, गोंधळ, नियोजन हे डोळ्यासमोर आणा. आणि मग आणा की मराठ्यांच्या लाखांच्या फौजा अतिशय वेगाने प्रदेश पार करत शत्रूवर मात करत होत्या. त्यामागचं युद्धशास्त्र,
त्यामागचं प्रशासन, त्यामागचं व्यवस्थापन कौशल्य आणि त्या सगळ्याला लागणारा आवाका कामाचा, स्वतःवरचा विश्वास की आम्ही यस वी कॅन डू इट, की आमच्यात ती क्षमता आहे. आणि आता राघोबा दादा म्हणतो, हुकूम द्याल तर काबूल कंदारवरही जाऊ. आणि ते पत्र मिळाल्यावर हा नानासाहेब पेशवा म्हणजे मराठ्यांच्या राज्याचा पंतप्रधान, मराठ्यांच्या राज्याचा सर्वोच्च प्रमुख छत्रपती होते. ते साताऱ्याला गादी असायची. त्यांचं अष्टप्रधान मंडळ की जी शिवाजी महाराजांनी आखून दिलेली शिस्त, त्याचा पहिला मंत्री म्हणजे पंतप्रधान तो होता पेशवा, नानासाहेब पेशवा. राघोबा दादाचं हे पत्र आल्यावर नानासाहेब पेशवा उत्तर काय देतोय की मनसुबा चांगला आहे, परंतु इकडे नवी समस्या उद्भवली आहे, तिचा बंदोबस्त केला पाहिजे. 1757 आणि पुण्यात बसून जरी हिंदुस्थानच्या कारभारावर लक्ष असलं तरी आपण देशासाठी लढतो हे भान. कारण तो का म्हणतोय नानासाहेब पेशवा की मनसुबा तर चांगला आहे, परंतु इकडे नवी समस्या उद्भवली आहे. हा संदर्भ प्लासीच्या लढाईचा आहे. आणि बंगालची सुभेदारी ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेली. तो भारताला धोका आहे, भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे, हे मराठ्यांना कळत होतं. आणि त्या मुघल बादशहानी सुद्धा बंगालची चौथाई आणि सरदेशमुखी मराठ्यांना दिलेली होती. तो बादशाह नावापुरता होता, राज्य मराठ्यांचं होतं, बादशाह सुद्धा मराठ्यांच्या नियंत्रणात होता, पण त्याला ते खपत नव्हतं, त्याला खपत नव्हतं. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या नको तर जाऊ दे, इंग्रजांच्या दिलं तरी चालेल, पण त्यांनी ती बंगालची दिवाणी नंतर 1764 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दिली, मुघल बादशाहाने दिली. मराठ्यांना नको म्हणून दिली. ते पुढचं आहे, ते पानिपतानंतर आहे. पण 1757 मध्ये सुद्धा नानासाहेब पेशव्याला पूर्ण भान आहे की जायचंय आज ना उद्या, भगवं निशाण काबूल कंदारवर फडकवायचंय, पण इकडे नवी समस्या उद्भवली. इंग्रजांपासून देशाला धोका आहे ही तर दूरदृष्टी शिवाजी महाराजांनीच शिकवली होती. शिवाजी त्याचं पूर्ण भान मराठ्यांना होतं. इकडे 1660 मध्ये म्हणजे अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतरचं वर्ष, आदिलशहानी पाठवला होता सरदार सिद्दी जौहर. त्यांनी त्यावेळेचं जे छोटं भौगोलिक हिंदवी स्वराज्य होतं त्यात घुसून नासाडी करू नये म्हणून महाराजच दक्षिणेकडच्या सीमेवर जाऊन राहिले होते, म्हणजे पन्हाळा, की त्याला राज्यात घुसू द्यायचं नाही. तो आपल्याकरता येणार आहे, त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे आपल्याला कैद करून आदिलशाकडे घेऊन जायचं आहे. तर त्याचं सैन्य घुसून छोटंसं जे हिंदवी स्वराज्य होतं त्याची नासाडी करू नये, त्याला संधी मिळू नये म्हणून शिवाजी महाराज पन्हाळ्यालाच जाऊन राहिले आणि सिद्दी जौहरनी वेढा घातला. पन्हाळा अजिंक्य होता. त्यावेळच्या अख्ख्या भारतात तळापासून पन्हाळ्याच्या तटबंदीवर मारा करू शकेल अशा तोफाच नव्हत्या. तर मराठी बकरींच्या मध्ये एक वर्णन आहे खरंच की माध्यान्नीला महाराज आपल्या साथीदार सरदारांबरोबर पन्हाळ्यावर जेवायला बसले होते. अचानक तोफेचा आवाज ऐकू आला, धडाम. जेवताना सगळे दचकले, जेवण होतं तसं ठेवून उठले की तटबंदीवर तोफगोळा कसा काय येऊन आदळला. म्हणून तटबंदीवर जाऊन दुर्बिणीने महाराज पाहतात तर तळाशी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. शेजारी ब्रिटनचं युनियन जॅक फडकवलेलं होतं आणि महाराजांनी ते दुर्बिणीतनं पाहिलं. खाली कोकणामध्ये राजापूरला ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस होतं आणि हुशार सेनापती असलेल्या सिद्दी जौहरलाही माहिती होतं की तळावरून पन्हाळ्याच्या तटबंदीवर मारा करेल अशा तोफा आपल्याहीकडे नाहीत, भारतातल्या कोणाही राज्यकर्त्याकडे नव्हत्या, पण त्याला माहिती होतं की इंग्रजांकडे आहेत. त्यांनी इंग्रजांची मदत मागितली होती आणि इंग्रजांनाही वाटलं होतं की शिवाजी महाराज खतम होणारच आहेत, आत्तापासून मदत करू, भारत क्रमाक्रमाने ताब्यात घ्यायला मदत होईल आपल्याला. 1660 हे शिवाजी महाराजांना कळलेलं आहे. मराठी बखरींमध्ये शिवाजी महाराजांचं एक, आता मी सांगतोय त्या अर्थाचं वाक्य, एखाद्या शब्दाची इकडे तिकडे थोडा बदल होईल, पण महाराजांचं वाक्य आहे, हे इंग्रज दिसतात तितके सीधे साधे नाहीत, इथे आपलं राज्य थाटावं ही यांची मनीषा. हे महाराजांना 1660 मध्ये सुद्धा कळलेलं आहे. पुढे अर्थात शिवाजी महाराज
हे शिवाजी महाराज असल्यामुळे त्यांनी इंग्रजांना हिशोब चुकता करायला लावलेला आहे. तिकडे गोव्यामध्ये पोर्तुगीज ख्रिश्चन धर्माच्या नावाने हिंदू जनतेवर अत्याचार करत होते. आधी शिवाजी महाराजांनी त्या पोर्तुगीज गव्हर्नरला समजावून सांगितलंय की तुम्ही धर्माच्या नावाने गोरगरीब प्रजेवर अत्याचार करू नका. तो ऐकत नाही म्हणल्यावर मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात जो गोव्याचा काही भाग होता त्याच्यावर छापा घातला. काही ख्रिश्चन मिशनऱ्यांना पकडलं आणि इकडे वासोटा किल्ल्यावर आणून ठेवलं आणि गोव्याच्या गव्हर्नरला निरोप दिला की तू जर धर्माच्या नावावर अत्याचार करणार असशील तर आम्ही ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना आम्ही हिंदू करतो. मग त्या पोर्तुगालच्या गव्हर्नरला बहुधा सर्व धर्म समभावाचा साक्षात्कार झाला असेल. पण हे जे उलटा फटका ठेवून देणे ते महाराजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या त्या राजापूरच्या वखारीवर पण हल्ला केला, उद्ध्वस्त केली वखार आणि धरून त्या इंग्रज अधिकाऱ्यांनाही वासोटा किल्ल्यावर आणून ठेवलं. तो ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे आणि शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडिया कंपनीकडनं त्या काळातलेही काही लाख रुपये वसूल केले आणि मग त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोडलं. 1674 इंग्लिश तारीख येते 6 जून की जो भारताकरता एक सोन्याचा दिवस आहे, तो म्हणजे शिवराज्याभिषेक. त्याला रायगडावर ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित होता, जॉर्ज हेनरी ऑक्झिंडन नाव आहे त्याचं. आणि मला तर एक पेंटिंग अतिशय आवडतं, ते शिवराज्याभिषेकाचं पेंटिंग आहे की महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. मला आवडायचं कारण ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित आहे, नुसता नाहीये, अशी डोक्यावरची कॅप काढून तो महाराजांना मुजरा करतो, अशी पोज आहे त्याची. तीच आहे की बरोबर नीट मुजरा कर. हे हिंदवी स्वराज्य आहे, हिंदुस्थानचं सार्वभौमत्व आहे आणि तू तुझी हॅट काढून नीट मुजरा करायचाच आहे. शिवराज्याभिषेकाचं चित्र आहे. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने शिवाजी महाराजांकडे 6 मागण्या केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यातल्या पहिल्या 5 व्यापाराशी लागू आहेत तेवढ्या मान्य केल्या, पण 6वी उडवली, मान्य नाही केली. कारण 6वी मागणी काय होती? त्या 6व्या मागणीत होतं की भारतामध्ये आम्हाला आमचा कायदा लागू पडावा, ब्रिटनचा, भारताचा नाही. आणि म्हणतात की आमचं चलन, करन्सी चलन. शिवाजी महाराजांनी तेवढी मागणी उडवली. म्हणण्याचा अर्थ काय आहे की व्यापार जरूर करा, भारताच्या कायद्यानुसार करा, आणि चलन, करन्सी सुद्धा तुमची नाही चालणार, आमच्या देशाची लागेल. म्हणजे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन आणि अर्थव्यवस्थेची सुद्धा समज, आणि ते घेऊन पूर्ण भान आहे की महाराष्ट्राने काय करायचंय, भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी लढायचंय. म्हणून मध्ययुगातले जे इस्लामिक आक्रमक होते त्यांचाही पराभव करायचा आहे. पण महाराजांना त्याच वेळी येणारे हे नवे पण कळत होते, म्हणून हे वाक्य. आणि ते भान मराठ्यांना सुद्धा आहे. म्हणून राघोबा दादा अटकेचा किल्ला जिंकल्याचा रिपोर्ट जेव्हा पेशव्याला करतो आणि आता हुकूम द्याल तर काबूल कंधारवरही भगवं निशाण फडकवू, तो पेशवा सांगतोय मनसुबा चांगला आहे पण नवी समस्या उद्भवली आहे, प्लासी, पुढे बक्सार. आपल्याला आत्ता इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अत्यंत चुकीचं सांगितलं जातं की जणू इंग्रजांनी भारत मुघलांकडनं जिंकला. 100% चूक आहे. इतिहासाच्या साक्षी पुराव्यांनुसार चूक आहे. इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही जिंकला, इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला. हे मी नाही म्हणतोय, इंग्रजच म्हणतात आणि समकालीन म्हणतात. ज्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचे पत्रव्यवहार आहेत की मराठे म्हणवणारी शक्ती जोपर्यंत भारतात आहे तोवर आपल्याला भारत ताब्यात घेता येणार नाही, हे पूर्ण त्या ईस्ट इंडिया कंपनीला पण माहिती आहे. आणि मराठ्यांना, ज्या इतिहासाचं नाव, हा जातीपातीचा नाहीये इतिहास, पण ज्याचं नाव मराठ्यांचा इतिहास, त्यांना पण माहिती आहे की आपण भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढतो. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे. केवढं प्रचंड धैर्य. आणि अरे त्यातला एक तरी अंश आमच्या व्यक्तिमत्वात आज आधुनिक काळात आत्ता, नुसते गोडवे नाहीत, नुसतीच पूजा नाही, नुसतेच हारफुलं गुच्छ नाही, आपल्या व्यक्तिमत्वात तो अंश येणे. पुढच्या ओळी आहेत, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत
उजळून टाकू पुसू पानिपत. हे शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आम्ही काय करू? आम्ही 10 दिशा जिंकू. आम्ही भारतासाठी 10 दिशा द्रुत वेगाने आम्ही जिंकू. उजळून टाकू पुसू पानिपत. हे जे पानिपत मराठीमध्ये सुद्धा शब्द पराभव या अर्थाने वापरला जातो. मला त्याचं भान आहे. आणि मराठीमध्ये की एखाद्याचं पानिपत झालं, अगदी निवडणुकीत पडला आणि फार मोठ्या मताच्या फरकाने पडला, दारुण पराभव झाला, तरी वर्णन येतं की या निवडणुकीत त्याचं पानिपत झालं. मराठीत होऊन बसलं की पानिपत झालं. मी तुम्हाला म्हणतोय की पानिपत म्हणजे जी लढाई 14 जानेवारी 1761, ही तर मला माझी सुद्धा वैयक्तिक जखम वाटते आजपर्यंत. त्या 14 जानेवारी 1761 या तारखेला मराठे म्हणवणाऱ्या शक्तीचा कदाचित असेल पराभव युद्धातला. तिसरी लढाई पानिपताची. तरी आपण लक्षात घेऊयात की मुळात पानिपतावर अहमदशाह अब्दाली विरुद्ध मराठे लढाई का झाली? कारण की भारतावर मराठ्यांचं प्रभुत्व स्थापन झालं होतं आणि पार त्या मुघल बादशाह आणि धर्मांध मुस्लिम यांना वाटणं चालू झालं होतं की आता काफिरांचं परत राज्य येईल. हे पुन्हा माझे शब्द नाही आहेत, समकालीन शब्द आहेत. अहमदशाह अब्दालीला मुघल बादशाहच्या दरबारातल्या काहींनी आणि एक सुफी म्हणवणारा शाह वलीउल्ला आणि तो नजीब खान रोहिला यांनी निमंत्रण पाठवलं होतं. आणि त्या निमंत्रणात आहे की आता तू येऊन इकडे ह्या काफिरांचा पराभव कर, नाहीतर इस्लामच्या ताब्यातून हे जाणार आहे. म्हणून अहमदशाह अब्दाली आला होता. आणि मुघल बादशाह मराठ्यांच्या हुकमात होता, ताब्यात होता बादशाह. एक प्रकारचा त्याच्याशी करार होता की तो मराठ्यांच्या संरक्षणाखाली राहील. तेव्हा महाराष्ट्र का गेला पानिपतावर लढायला? याचं उत्तर आहे, भारतासाठी लढायला गेला, भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढायला गेला. पुढे तर डोळ्यासमोर 1857चं स्वातंत्र्य समर्पण आणा. मुख्य नेतृत्वाने लढले ते पुन्हा शक्ती, तिचं नाव मराठेच आहेत. आणि त्याही वेळचं स्वप्न होतं की फिरंगी को हटाओ आणि भारत पुन्हा स्वातंत्र्य सार्वभौम करून स्थापन करू. आणि 14 जानेवारी 1761 या दिवशी जी लढाई झाली, कदाचित युद्धशास्त्रानुसार म्हणता येईल की त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. पण प्रत्येक युद्धाला एक उद्दिष्ट असतं. युद्ध नुसतं युद्धासाठी नाही लढलं जात तलवार ढाल घेऊन. का हे ते युद्ध, याला उद्दिष्ट असतं. ते जर लक्षात घेतलं, पानिपताचं काय होतं उद्दिष्ट? तर अहमदशाह अब्दालीचं उद्दिष्ट होतं मराठ्यांचा पराभव करून हिंदुस्थानचा बादशाह म्हणून स्वतःला स्थापन करणे. यासाठी आला होता तो. देशातल्या त्यावेळच्या धर्मांध शक्तींनी जे निमंत्रण त्याला दिलं होतं तेही त्यासाठी दिलं होतं. ते त्याचं उद्दिष्ट झालं का सफल? याचं उत्तर नाही झालं. नुसतं नाहीये, त्या पानिपताच्या लढाईत अहमदशाह अब्दालीचा सुद्धा इतकं नुकसान झालं, म्हणजे कंबरड मोडलं, की त्याच्यातला जो हुशार सेनापती होता त्याला कळलं की कदाचित त्या तारखेची लढाई तू जिंकली असशील, पण आता जर म्हणशील की जाऊन मी दिल्ली ताब्यात घेतो आणि हिंदुस्थानचा सम्राट म्हणून मला राज्याभिषेक करू, तो होणे का नाहीये बेटा. शांतपणाने त्यापेक्षा हातपाय धड ठेवून परत जा. हे अहमदशाह अब्दालीतल्या सेनापतीला कळलं, म्हणून तो परत गेला. तिकडे परतीच्या वाटेवर आहे त्याचा मृत्यू. म्हणजे तो ज्यासाठी आला होता आणि पानिपताची लढाई ज्यासाठी झाली तिच्यामध्ये त्याचा विजय झाला का? याचं उत्तर नाही झाला. आणि एका बाजूला तो नाही झाला, 14 जानेवारी 1761 ला जरी मराठे म्हणवणाऱ्या शक्तीचा पराभव झालेला असला, ओके, तरी 10 वर्षात परत मराठे महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली पोचले दिल्लीत. आणि पुढची 40 पेक्षा जास्त वर्ष पुन्हा दिल्लीवर आणि त्या मुघल बादशाहवर सुद्धा प्रभुत्व मराठ्यांचंच होतं. इंग्रजांनी भारत मुघलांकडनं जिंकलेला नाही, इंग्रजांनी भारत मराठ्यांकडनं जिंकलाय. इतिहासाच्या अधिकृत पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला सांगितलं जाणारं चित्र सुद्धा चुकीचं आहे.
त्यातून आहेत त्याचा 4 ओळी. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत. म्हणजे या देशाच्या वाट्याला आलेले पराभव आम्ही आमच्या कर्तृत्वातून पुसू, पण ती कर्तृत्वाची प्रेरणा तुमच्यापासून घेतलेली असेल. असे आपल्या सगळ्यांना आजही जगायला प्रेरणा देणारे शिवाजी महाराज, आत्मविश्वास देणारे शिवाजी महाराज. की वारसा कोणाचा सांगतो आपण, आणि तो सांगायचा असेल तर काम कोणतं करायला पाहिजे? की पार 1962 मध्ये चीनने आक्रमण केलं भारतावर, आणि खचलेल्या पंडित नेहरूंनी त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलवून घेतलं, संरक्षण मंत्री व्हा आणि जरा सैन्य आणि नीती धैर्य पुन्हा सांभाळा. या फेनॉमेननचं वर्णन कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेतून उमटलं. त्या कवितेची पण सुरुवात काय आहे? बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. 62च्या लढाईचं वर्णन आहे. बर्फाचे तट पेटून उठले, किती हिमालय ही भारताची तटबंदी आहे, पण चीनने आक्रमण केलं, त्याला आग लागली. सदन शिवाचे कोसळते, तो सगळा तिबेट, कैलास, हिमालयाचा प्रदेश, आपली एक श्रद्धा आहे या संस्कृतीची की तो शिव म्हणजे शंकर म्हणा आणि शिव म्हणजे शुभ चांगलं. ते सदन घर त्याचं, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. ती कविता म्हणजे महाराष्ट्राने देशाकरता पराक्रम करण्याचं केलेलं आव्हान आहे. आणि त्यातही कुसुमाग्रज आठवण करून देतात की आता आपल्याला लढायचं आहे देशासाठी. शिवतेजाची दीपमाळ पाठीशी तुमच्या धगधगते, असे एका कडव्याचा शेवट आहे. की कोण आहात तुम्ही? लक्षात ठेवा, कोण आहात तुम्ही? सह्यगिरीतील वनराजांनो, या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राखायास्तव करा हिमालय लाख खडे. ती ओळख सांगताना कुसुमाग्रजही आठवण करून देतात की शिवतेजाची दीपमाळ पाठीशी तुमच्या धगधगते. आधुनिक काळात सुद्धा आहे. त्यामुळे करायची ती नुसतीच महाराजांची पूजा, नुसताच मुजरा, नुसतेच हार फुलं गुच्छ नाही. आपल्यामध्ये आधुनिक काळात आत्ता आपलं जीवन जगताना, आपलं व्यक्तिमत्व घडवताना, जीवनातलं आपलं क्षेत्र निवडून काम करतानाही त्या क्षेत्रातलं असामान्य कर्तृत्व की जे भारताच्या सेवेकरता अर्पण केलंय, मग याला म्हणावं लागेल शिवभक्ती आहे. नाहीतर तेच कुसुमाग्रज आठवण पण करून देतात, जो फटका आपण म्हणतो सगळे. बोथट पुतळे पथापथावर, ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. खाड 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 असे कविता प्रकाराचे नाव आहे. फटका फटका दिल्यासारखेच शब्द आहेत की शिवाजी महाराजांसहित 51 थोर स्त्री पुरुषांचे पुतळे रस्त्या रस्त्यावर, पण ही थोरांची विटंबना की नुसतेच पुतळे उभे केलेत. आमच्या जीवनात काय उतरलं त्यातलं? कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, की एक कण तरी येऊ देत. वांझ गोडवे गाऊ नका, नुसतेच गोडवे गायले. शिवजयंतीचा सुद्धा संदेश आमच्या व्यक्तिमत्वात तव तेजाचा एक अंश दे. आम्ही जे गाणं लहानपणापासून म्हटलो, त्या गाण्याच्या एका कडव्यातली ओळ आहे, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा. एकाहून एक महान स्त्री पुरुष होऊन गेले, त्यांच्या चरित्रापासून काय शिकायचं? आपण त्यांच्या समान व्हावे, की काहीतरी त्यातलं घ्या. महाराष्ट्राचे एक फार थोर विचारवंत नरहर कुरुंदकर, दुर्दैवाने ते जरा लवकर गेले, पण ज्याला वाटेल तेव्हा आणि मनापासून आवड असेल तर मी म्हणेन की नरहर कुरुंदकरांची मिळतील ती आणि सगळी पुस्तकं वाचा. या नरहर कुरुंदकरांनी
शिवचरित्राला प्रस्तावना लिहिली आहे. मराठीतले एक फार महान साहित्यिक रणजित देसाई यांनी शिवाजी महाराजांवरची 2 खंडातली कादंबरी लिहिली, श्रीमान योगी. कादंबरीचं नाव आहे श्रीमान योगी. हा त्यांना वापरलेला शब्द समर्थ रामदासांनी वापरलेला आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. जमेल त्यावेळेला ते सगळं पाठच करा. हे समर्थ रामदासांनी केलेलं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. मी फक्त पहिली ओवी सांगितली त्यातली तुम्हाला. निश्चयाचा महामेरू काय आहेत शिवाजी महाराज, की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, की लोक, सामान्य लोक, गांजलेले, गोरगरीब सर्व त्यांचा तो आधार ठरले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, की राज्य चालवणे, हिंदवी स्वराज्य उभं करणे हीच योग साधना आहे. अखंड स्थिती हा आध्यात्मिक शब्द आहे, की शिवाजी महाराजच एक महान योगी आहेत, श्रीमंत योगी. ही संकल्पना सुद्धा भारतीय विचारातलीच आहे. हजारो वर्ष आपल्या विचारामध्ये राजा म्हणजे राज्यकर्ता, म्हणजे त्यामध्ये प्रशासन पण आलं. उद्या जर आपल्याला अधिकारी व्हायचं असेल तर आपणही आलो. हे मालक नाही आहेत, हे सेवक आहेत. आणि लोकांची सेवा हे त्यांचं काम आहे, आणि ती करणे हीच एक योग साधना आहे. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, की शिवाजी महाराज असे श्रीमंत. ती श्रीमंती नुसती पैशाची नाही आहे, व्यक्तिमत्वाची आहे, चारित्र्याची आहे, नीतिमत्तेची आहे, प्रजेचं कल्याण करणारी आहे. ते वर्णन आहे समर्थांनी केलेलं. जमलं तर खरंच सगळं पाठ करा. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई. माझं पाठ आहे सगळा. आता माझ्या पाठांतराची नाहीये परीक्षा, पण तुम्हाला जमलं तर करा पाठ सगळं. असे एकेका शब्दामध्ये सोन्याचं वजन आहे. आणि असे अख्खे शिवाजी महाराज आपल्या समोर समर्थांनी उभेच केलेत. म्हणून रणजित देसाईंनी लिहिलेल्या कादंबरीला त्यांनी नाव श्रीमान योगी दिलं. तिची प्रस्तावना कुरुंदकरांची आहे. आवडलं, जमलं तर मूळचं श्रीमान योगीच वाचा. बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती वाचा. अलीकडच्या काळामध्ये गजानन मेहेंदळेंनी 2 खंडातलं शिवचरित्र लिहिलंय, इंग्लिश मराठी दोन्हीत आहे ते वाचा. गेली सर्व 300-350 वर्ष शिवाजी महाराजांचा अभ्यास चालू आहे, आणि त्यातून वेळोवेळी शिवचरित्र लिहिली सुद्धा गेली आहेत. आपापल्या प्रेरणेने आपल्याला वाटलं तर जरूर वाचा. पार जेव्हा इंग्रज इकडे भारतामध्ये हातपाय पसरायचा प्रयत्न करत होते, आणि त्यांना प्रश्न पडला की हे मराठे म्हणवणारी ताकद कशामुळे, त्यांची प्रेरणा कुठे आहे, तिचा शोध घ्यायला गेले, तर त्या इंग्रजांनाही शिवाजी महाराजांपर्यंत ते पोचले. शिवाजी महाराजांचं इंग्लिश मधलं पहिलं चरित्र एका ब्रिटिश ऑफिसरने लिहिलंय. त्याचं नाव डेनिस किंकेड, आणि त्यांनी लिहिलेल्या चरित्राचं नाव आहे द ग्रँड रेबेल. त्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास करून इंग्लिश मधलं चरित्र लिहिलं, द ग्रँड रेबेल. आधुनिक काळातल्या इतिहासकारांना सुद्धा पारतंत्र्यामध्ये लढायचंय आता इंग्रजांविरुद्ध. तर लढण्याची, स्वातंत्र्याची प्रेरणा पुन्हा कुठून मिळेल, तर डोळ्यासमोर पुन्हा शिवाजी महाराजच उभे राहिले. एक थोर इतिहासकार जदुनाथ सरकार हे मूळचे आहेत मुघलांचे इतिहासकार, मुघल कालखंडाचा अभ्यास करणारे. त्यांना तो मुघल कालखंडाचा अभ्यास करताना जाणवलं की ऍक्च्युअली सर्वात बलाढ्य, सर्वात बुद्धिमान, सर्वात कर्तबगार आणि त्याच वेळी सर्वात क्रूर, सर्वात धर्मांध असा मुस्लिम हा मुघल सम्राट म्हणजे औरंगजेब. अशा औरंगजेबाच्या काळात ज्यांनी त्याच्या सत्तेला आव्हान दिलं आणि पुढच्या काळात कोलमडवलंच, मुघलांना खतम केलं, ती शक्ती म्हणजे आहेत मराठे.
त्यांचा थोर नेता राष्ट्रपुरुष म्हणजे शिवाजी महाराज आहेत. तर मुघल कालखंडाचा अभ्यास करणाऱ्या या जदुनाथ सरकार यांनी मग एक शिवाजी महाराजांवर स्वतंत्र पूर्ण ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे शिवाजी अँड हिज टाइम्स. आणि त्यातून इंग्रजांचं देशावर राज्य असण्याच्या काळात सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाला चालना मिळाली पुन्हा एकदा. कारण ही एक शक्ती आहे की जी शत्रू, आक्रमक, अत्याचार, अन्याय, धर्मांधता याविरुद्ध लढली आणि ती मुघलांविरुद्ध पण लढली आणि ती इंग्रजांविरुद्ध पण लढली. तर एक बंगाली इतिहासकार आहेत सुरेंद्रनाथ सेन, एस.एन. सेन. एस.एन. सेन मराठ्यांच्या कालखंडाचे एक उत्तम अभ्यासकार म्हणून ओळखले जातात. त्यांची तर 2 फार अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत. एक आहे मराठा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, प्रशासकीय व्यवस्था. ज्या मराठ्यांनी मुघलांना सगळ्या देशाच्या पातळीला आव्हान देऊन खरं म्हणजे ते काम यशस्वी करत आणलं. ते कसं आलं? ते काय नुसतंच एक दिवशी उठले तलवार घेऊन आणि गेले चाल करून आणि केलं आपलं राज्य स्थापन असं नाहीये. त्यामागे प्रशासन आहे, संपूर्ण राज्य व्यवस्था आहे. एस.एन. सेन यांनी तिचा अभ्यास केला, मराठा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. आणि एस.एन. सेन यांच्या दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे मराठा मिलिटरी सिस्टीम. की ही सैन्य आणि जबरदस्त धाक होता मराठा सैन्याचा, त्यातल्या घोडदळाचा, त्याच्या वेगाने हालचाली करण्याचा शत्रूवर जबरदस्त धाक होता. की भले भले मुळी गप शरणच आलेत की वाट्यालाच जाऊ नका, ही मराठा म्हणवणाऱ्या शक्तीच्या वाट्यालाच जाऊ नका. बचावायचा असेल तो बेटा शरणच जा. आणि मराठा घोडदळाचा हल्ला एक इतिहासातली सुप्रसिद्ध आणि दैदिप्यमान गोष्ट आहे. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्याचा अभ्यास केला. आणि मग ज्यांना म्हणायचं मराठ्यांचे इतिहासकार असे तर आधुनिक काळामध्ये एकावने खूपच झाले. पण बडोद्याचे एक महान राज्यकर्ते सयाजी महाराज गायकवाड यांनी आपल्या दरबारमध्ये फंडिंगची व्यवस्था करून एक थोर इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्यावर जबाबदारी सोपवली की सगळा मराठ्यांचा इतिहास लिहा. कारण मी म्हणालो तसं इंग्रजांना प्रश्न पडला की कोणती शक्ती आहे सगळ्या देशासाठी कानाकोपऱ्यात अटकेपासून कटकापर्यंत लढणारी, कोणती आहे ही शक्ती? जावं तर दक्षिणेत जावं तरी मराठी भेटतातच आहेत, पश्चिमेत जावं तरी भेटतात, पूर्वेमध्ये बंगालला जावं तरी भेटतात, उत्तरेला, उत्तर पश्चिमेला, तरी जी लढते शक्ती तिचं नाव मराठे, हे कोण आहेत? हे म्हणून आलं ग्रँड रेबेल हे चरित्र. आपल्या दुर्दैवानी इंग्रजांनी जेव्हा मराठ्यांवर मात केली, तिसरं इंग्रज मराठा युद्ध सन 1817-18, दुर्दैव आहे की 3 लढायांच्या पराभव झाला. शिवाजी महाराजांनी आपल्याला जे उत्तुंग काम करायला कामाला लावलं होतं, ज्यासाठी मराठ्यांची तलवार तळपली जवळजवळ 150 वर्ष, पण एक दुःखाचा अध्याय आहे तो. त्यावेळी इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जिंकली. त्या ईस्ट इंडिया कंपनीचा त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. व्यक्ती म्हणून तो अभ्यासू असेल आणि इन फेअरनेस हे म्हटलं पाहिजे की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन अत्याचारी नव्हता. पण तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यावर आणि राज्य आता इंग्रजांच्या ताब्यात आलं. खरं म्हणजे भारतावर खऱ्या अर्थाने इंग्रजांचं राज्य 1818 मध्ये स्थापन झालं. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी काढलेला पहिला आदेश होता किल्ले पाडा. किल्ले पाडा असा त्यांनी पहिला आदेश दिला. कारण त्याचं लेखी त्याचे पुरावे आहेत की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणतो की ते जोपर्यंत दिसतायत तोपर्यंत मराठी मनाला आत्मविश्वास आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा राहील. एल्फिन्स्टनला कळत होतं की ह्यांच्या ओरावर नाचायचं असेल पुढची 150 वर्ष, त्यांची मनं खचवली पाहिजेत, ज्यामधून ह्यांचा एक आत्मविश्वास तयार होतो, ज्यामधून स्वातंत्र्यासाठी प्रेरणा ती खचवली पाहिजे. त्याचा स्रोत शिवाजी महाराज आहेत. त्या आत्मविश्वास आणि प्रेरणेचा स्रोत मराठ्यांचा इतिहास आहे. तो खचवा त्यांचा तो केव्हा होईल?
ते किल्ल्यांचे जेव्हा भग्न अवशेष तटबंदी पाडून टाका म्हणला तो पहिले, ते आदेश करण्यात आले, अंमलात आणण्यात आले, ते पाडून टाकण्यात आले सगळे. नुसतं नाहीये हे. महाराष्ट्राच्या आत्मविश्वासाला धक्का बसावा आणि देशासाठी लढण्याची प्रेरणा आणि स्वातंत्र्य खतम व्हावं म्हणून ते पाडले. मी तुम्हालाही म्हणतोय की तुम्हाला येतं का लक्षात की आजही कधी कधी सरकारी कार्यालयात गेलं तर ऑफिसरच्या मागे जो पट्टेवाला नावाचा उभा असतो, आणि कधी विशेष सरकारी कार्यक्रम असेल कुठला तरी, तर त्या पट्टेवाल्याचा वेश काय असतो, तशी त्याच्या डोक्यावर अशी एक ती पगडी असते. मग जो काही पांढरा असेल तो त्याचा वेश बाराबंदी वगैरे, आणि असा कमरेमध्ये एक पट्टा असतो. हा, ऍक्च्युअली इंग्रजांनी केलेली ही व्यवस्था आहे की खुर्चीत बसणार अधिकारी म्हणून आम्ही, तू इकडं गप उभा राहायचं. त्याला दिलेला वेश मराठा सैनिकाचा वेश होता, मावळा. ती जी पगडी सुद्धा आहे, तिची जे वैशिष्ट्य, तिचं नाव आहे शिंदेशाही पगडी. हे म्हणजे महाजी शिंदे आणि जे शिंदे घराणं त्यावेळी देशाकरता लढलं, तर ती शिंदेशाही पगडी ती तुमचा माझा आत्मविश्वास खचवण्याकरता केलेली व्यवस्था होती की आता सुटाबुटात टाय घालून बसणार आम्ही, राज्यकर्ते आम्ही आहोत, आम्ही बेल वाजवली तर तू गप समोर यायचं, मुजरा करायचा. मी जर म्हणलं ते पाणी आणून दे तर पाणी आणून द्यायचं, ही फाईल त्या ऑफिसमध्ये नेऊन पोचव तर ती द्यायची. त्या पट्टेवाल्याला दिलेला विश्वास, दिलेला वेश हा ठरवून त्याचा जो वेश आहे तो मराठा सैनिकाचा वेश आहे. खरं म्हणजे हे कळल्यामुळेच, आणि मग पुढे इंग्रजांनी लिहिला तो हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ. त्याचा लेखक आहे ग्रँट डफ. तो ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी आहे. तो सातारच्या छत्रपतींच्या दरबारात होता जेव्हा मराठ्यांचं राज्य बुडलं, आणि ते छत्रपती शिल्लक ठेवले, पण तिथला मुख्य त्यांच्यावर डोळा ठेवणारा बनला ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट कमिशनर. तर ग्रँट डफ हा ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट कमिशनर होता. त्यांनी अभ्यास करून लिहिला ग्रंथ. आजच्या पद्धतीने छापायचं झालं तर साधारण 800 पानी निघेल, पण ग्रँट डफच्या 800 पानी हिस्ट्री ऑफ मराठाज मध्ये 800 पैकी 600 पानं इंग्रजांनी मराठ्यांचा कसा पराभव केला यावरची आहेत. आणि मग कशी बशी 200 पानं शिवाजी महाराज ते पुढे जवळजवळ 125 ते 150 वर्ष हे मराठे म्हणवणारी शक्ती जे संपूर्ण देशासाठी लढली ते उरकलंय असं 150-200 पानात. आणि बघा तुमच्या नाकावर टिचून आम्ही तुम्हाला कसं हरवलं. त्याला समर्थ उत्तर देणारी सुदैवानी महाराष्ट्रामध्ये उत्तम इतिहासकारांची फळीच्या फळी उभी राहिली. त्यातले एक दिग्गज म्हणजे गोविंद सखाराम सरदेसाई. आणि सयाजी महाराजांकडे ही दृष्टी होती म्हणून त्यांनी आपल्या बडोद्याच्या दरबाराच्या बजेटमध्ये व्यवस्था करून गोस सरदेसाई यांना सांगितलं, सगळा मराठ्यांचा इतिहास एकसंध लिहा आणि तो राष्ट्रीय दृष्टिकोनातून, सत्याला धरून पण दृष्टिकोन राष्ट्रीय. आम्ही कसे गुलाम झालो वाला नाही, आम्हाला इंग्रजांनी बघा कसं हरवलं वाला नाही, आम्ही कसे लढलो देशासाठी. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेला तो मराठ्यांचा इतिहास, त्याचं नाव आहे रियासत, मराठी रियासत. रियासत म्हणजे राज्य, त्याला नाव आहे मराठी रियासत. आणि खरोखर आजही कोणाला जर एकसंधपणे एकत्र मराठ्यांचा इतिहास वाचायचा असेल तर खरंच ते गोविंद सखाराम सरदेसाई यांची रियासत. तर त्यांना सुप्रसिद्ध नावच आहे रियासतकार सरदेसाई. आणि सुदैवानी असे महाराष्ट्रामध्ये, बंगालमध्ये आणि देशाच्या ठिकठिकाणी असे उत्तम इतिहासकार, विचारवंत झाले की ज्यांनी त्यांना कळलेले शिवाजी महाराज मांडले. आधुनिक महाराष्ट्रामध्ये असे एक उत्तम इतिहासकार आहेत वासी बेंद्रे. यांनी शहाजी राजेंचं चरित्र लिहिलंय, शिवाजी महाराजांचं लिहिलंय, छत्रपती संभाजीचं लिहिलंय, आणि ही मराठा म्हणवणाऱ्या सत्तेचा कसा उदय आणि कसा पराक्रम हे पण मांडून दाखवलंय. मला थोडंसं अलीकडच्याच काळात वाटतं की कुठेतरी ते अभ्यासक थोडे कमी झालेत. आत्ता गजानन मेंदळे, पांडुरंग बलकवडे, आत्ता नुकतेच आपल्यातनं गेल्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरे पण होते, आणि हा निनाद बेडेकर जो मूळचा शिक्षणाने आहे इंजिनियर, पण त्याने आयुष्य अर्पण केलं शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायला. आणि आत्ता काही तरुण पिढी पुन्हा समर्थपणे मराठ्यांच्या इतिहासाचा उत्तम अभ्यास करायलाही
आणि मग आपल्या जीवनातलं कर्तृत्व करायलाही उभी राहते आहे. असे एक मला नितांत आवडलेले थोर इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर हे आहेत. मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवाजी महाराज पासून पुढे सगळा मराठ्यांचा इतिहास आणि त्र्यंबक शंकर शेजवलकरांचं शिवाजी महाराजांवर तर अनेक संशोधन, निबंध आणि ग्रंथ आहेतच, पण तसा त्यांचा पानिपतावरचा जर सगळ्यात उत्तम काही वाचायचं असेल तर त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं पानिपत 1761 असंच नाव असलेला ग्रंथ आहे. त्या त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचं एक ओळीचं केलेलं वर्णन आहे. किती अचूक आणि प्रेरणादायी वर्णन आहे पहा तुम्ही. शेजवलकर म्हणतात की शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा संघर्ष होता. फाईट बॅक, फाईट बॅक. की जर शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास झाला नसता तर भारतीय संस्कृती नावाचा प्रकारच राहिला नसता. प्रकारच राहिला नसता. हे आकलन आहे. शिवाजी महाराजांनी जे देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, ही ओळ समर्थ रामदासांची आहे. पण हे तो श्रींची इच्छा आणि जे कार्य केलं ते जर झालं नसतं तर भारतच राहिला नसता. ज्याला काही हजारो वर्ष चालत आलेली म्हणतात भारतीय संस्कृती, तीच राहिली नसती असं त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी पण वर्णन केले. शब्द थोडे वेगळे, संदर्भ त्या काळाचा, पण हेच आकलन कविराज भूषण यांनी पण मांडले. किंवा राजस्थान मधला एक उनाड पोरगा तिकडे शिवाजी महाराजांच्या कहाण्या ऐकून प्रेरित झाला आणि आला इकडे महाराष्ट्रामध्ये. शिवाजी महाराजांनाही भेटला, त्याची कवीची प्रतिभा बहरली. त्यांनी हिंदी मधनं जगाच्या इतिहासातला असामान्य ठरेल असा काव्य ग्रंथ लिहिला, शिवराज प्रशस्ती असं त्याचं नाव आहे. हे सगळं शिवाजी महाराजांवरचं काव्य आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांची थोरवी मांडलेली आहे. ती मांडताना त्यांनी त्या काळाला धरून स्पष्टपणे सांगितलंय, काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, गर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी, अशी ओळ आहे त्याची. मी म्हणणारे तो कोणा धर्माबद्दल निगेटिव्ह बोलतोय असं नाही, पण औरंगजेबाला काय करायचं होतं बरं, काय करायचं होतं, नुसतं कुठं वर्णन आहे. आज वस्तुस्थिती आहे आणि तोही संघर्ष देशात आजही चालू आहे. औरंगजेबानी सैन्य पाठवून काशी विश्वनाथाचं मंदिर तोडलं आणि सक्तीने तिथे मशीद केली. कृष्णाची जी जन्मभूमी मथुरा ती पण तोडलं, तिथे पण मशीद आणि ईदगाह केली. कायद्याने तो विषय आजही चालू आहे. मी म्हणणारे जे काही व्हायचं ते कायद्याने सुदेत, पण हे जे कविराज भूषण सांगतोय की शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं, काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, गर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. म्हणजे शक्तीने सगळ्यांना मुसलमान आणि ते त्याच्या त्या धर्मांध अत्याचाराखाली व्हावं लागलं, भारत राहिला नसता म्हणतो. हा नुसतं कविराज भूषणही नाही म्हणत. आधुनिक काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पण हेच वाक्य बोलतात. आपलं एक दुर्दैव आहे की पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या इतिहासावरचा जो पहिला ग्रंथ लिहिला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं आणि मराठ्यांना म्हणले सह्याद्रीच्या जंगलात वणवा पेटतो तसे हे मराठे लुटालुटीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. काय पण इतिहासाची मांडणी राव की मुघल गेले तर त्यांनी देश एकात्म करायचा प्रयत्न केला आणि मराठे गेले तर हे लुटारू होते. सत्य उलट आहे बरं का, इतिहासाला धरूनच सत्याच्या बरोबर उलट आहे की मुघल असोत किंवा धर्मांधर राजवटी असोत हे लुटारू होते, अत्याचारी होते. मराठ्यांनी 150 वर्षाच्या पराक्रमामध्ये कुठेही अन्याय आणि अत्याचार केल्याचं एक सुद्धा दाखवता नाही येणार. की केली निरपराध्यांची सरसकट कत्तल, युद्धात जिंकले, दिला आदेश की केली कत्तल, ओके, किंवा युद्ध जिंकले म्हणून ज्यांना मात केली त्यांना म्हणले आता हिंदू हो नाही तर तुला मारतो. जे अत्याचार सगळ्या इस्लामिक शक्तींनी शतकानुशतक केले त्याचा सुद्धा नाहीये लवलेश, कारण तो शिवाजी महाराजांचाच वारसा आहे.
कारण तो भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. पण इंग्रजांच्या मुशीत तयार झालेले पंडित नेहरू म्हणतात की शिवाजी महाराज होते लुटारू आणि त्यांनी गझनीच्या मोहम्मदाचं उदात्तीकरण केलंय. गझनीचा मोहम्मद रसिक होता, कर्तबगार होता, त्यांनी साम्राज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी काय केलं? लुटालूट केली. आणि मराठे म्हणवणारी शक्ती म्हणजे कोण होती? देशाच्या कानाकोपऱ्यात लुटालुटीला गेलेले. त्यांना थोडं समजावून सांगितलं यशवंतराव चव्हाणांनी. त्यामागे एक राजकीय सत्य पण होतं की तुमच्या पुस्तकातल्या शिवाजी महाराजांवरचे वाक्य राहू द्यात, एकही सीट तुमची निवडून येणार नाही. सुदैवाने एवढा तर जिवंतपणा महाराष्ट्राकडे होता. म्हणून जी यशवंतराव चव्हाणांपाशी फार चतुर दूरदृष्टी होती, त्यांनी इकडं प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन पंडित नेहरूंच्या हस्ते करवलं 1957 मध्ये, जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती. आणि मग डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पुढच्या आवृत्तींमध्ये हे सगळे शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचे निगेटिव्ह शब्द काढून तरी टाकण्यात आले. पण शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या कर्तृत्वाचं आकलन यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा सांगितलंय. किती त्यांच्या चतुर आणि छान पद्धतीने पहा. साहेबांचं वाक्य आहे, शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घराच्या उंबरठ्यापर्यंत किंवा उंबरठा ओलांडून घरातही आले असते. काय वाक्याचा अर्थ आहे? स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये मुसलमानांचा एक गट, आम्ही मुसलमान म्हणून भारतीय नाही आणि आम्हाला तोडूनच हवंय, आणि त्यातून फाळणी, कत्तली, दंगली आणि आधीचा पाकिस्तान तोही टिकला नाहीच. त्यामुळे पश्चिम पाकिस्तान आणि बांगलादेश आहे तो पश्चिम पाकिस्तान पण टिकणार नाहीच आहे. पण देश तुटला, रक्तपात झाला त्यावेळी. साहेब त्याची आठवण करून देत आहेत की शिवाजी महाराज जर झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घरापर्यंत किंवा घर ओलांडून आल्या असत्या. तर इंग्रज जेव्हा मांडणी करत होते की सह्याद्रीच्या जंगलात वणवा पेटतो, तसे हे मराठी नावाची शक्ती वणव्यासारखी देशभर पसरली. खरं म्हणजे हे कर्तृत्व कमी लेखणारं मांडणी आहे बरं का. म्हणून त्याला समर्थ उत्तर द्यायला पण इतिहासकार उभे राहिले. एक त्यातलं फार छान नाव आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी त्या ग्रँड डफला उत्तर द्यायला एक साधारण छापलं तर 150 पाने निघेल असं एक छोटं पुस्तक राईज ऑफ मराठा पॉवर, मूळचं इंग्लिशमध्येच लिहिलं. हे त्या ग्रँड डफ आणि इंग्रजांच्या भेजामध्ये अक्कल शिरवण्याकरता त्यांना त्यांच्याच भाषेत सांगायला लिहिलं. आणि त्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं नीटचं प्रमाण की हा नुसता सह्याद्रीच्या जंगलातला वणवा नाहीये, ही एक व्हिजन आहे, दृष्टी आहे, आणि ती सगळ्या भारताची एकात्म दृष्टी आहे. आणि या महाराष्ट्राच्या भूमीचं सुद्धा संतांनी केलेलं संगोपन, ठेवलेली जिवंत सांस्कृतिक प्रेरणा आणि ती सर्व आत्मसात करून त्यावर शिवाजी महाराजांनी उभी केलेली हिंदवी स्वराज्याची इमारत म्हणजे तो मराठ्यांचा इतिहास आहे, असं न्यायमूर्ती रानडेंनी पण मांडून दाखवलं. आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या काळातच शिवाजी महाराज सगळ्या भारताचं प्रेरणास्थान तर ठरलेले होतेच, पण लक्षात ठेवा की शिवाजी महाराजांचं नाव जगात दुमदुमणं त्याही वेळी चालू झालं होतं. इतका कमालीचा असामान्य हा राष्ट्रपुरुष काय काम करतोय, त्याचे दस्तावेज शिवाजी महाराजांच्या समकालीन इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये आहेत, पोर्तुगीजांच्या आहेत, डचांच्या आहेत, फ्रेंचांच्या आहेत. आज सुद्धा ते रेकॉर्ड लंडनमध्ये, पॅरिसमध्ये सुद्धा मिळतील की ज्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि या मुघल बादशाह औरंगजेबानी बुंदेलखंडचा एक सरदार चंपतराय बुंदेला, खरा तर तो मूळचा मुघल दरबारातलाच सरदार होता बरं का, पण औरंगजेबानी जेव्हा त्याची धर्मांधतेची धोरणं करणं चालू केलं तेव्हा त्यांनी ह्या चंपतराय बुंदेलावर अत्याचार करणं चालू केलं. आणि तो चंपतराय बुंदेला रानोमाळ दरिद्रीहून भटकू लागला. त्याचा मुलगा म्हणजे छत्रसाल बुंदेला, तिकडे त्याच्या कानावर शिवाजी महाराजांच्या कहाण्या पोचल्या, म्हणून तो त्या बुंदेलखंडातनं आला इकडं महाराजांना भेटायला सह्याद्रीमध्ये. शिवाजी महाराजांनी त्याला दिलेली प्रेरणा आहे की जसा हिंदवी स्वराज्याचा लढा इथे मी उभा करतोय तसा तिथे तू सुद्धा कर. तो छत्रसालांनी केला, त्याचं राज्यही उभं राहिलं आणि पुढे छत्रसाल बुंदेलाच्या इतिहासात त्याचं मराठ्यांशी
एकत्रपणे खूप तऱ्हांचं थोरले बाजीराव म्हणजे मानवाच्या इतिहासातला अजिंक्य सेनापती, महापराक्रमी सेनापती, केवळ 20 वर्षाच्या कारकिर्दीत तो 40 मोठ्या आणि आणखी 100 छोट्या लढाया लढला, एकही लढाई हरला नाही. त्याची पण मार्गदर्शक गुरु शिवाजी महाराज. आणि या थोरल्या बाजीरावांनी जी दिशा दिली महाराष्ट्राला की फांद्या तोडण्यात काय मतलब आहे, मुळावरच घाव घालू. म्हणजे इकडे मुघलांचा हा एक सरदार निजाम, तिकडे दुसरा सरदार कोणी बंगालचा मुर्शिद कुली खान, तिसरा आणखीन अवधला सरफराज खान, यांच्याशी नुसतं लढण्यात काय, मुळावरच गाव घालू म्हणजे मुघलच दिल्लीवरच जाऊ आपण आणि ताबा दिल्लीवरच ठेवू आणि सगळ्या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य आपण सांभाळू. ही घेऊन थोरल्या बाजीरावचा जो उत्तुंग पराक्रम आहे, त्याही वेळी छत्रसाल बुंदेला आणि थोरले बाजीराव एकत्र आलेले. म्हणून पुन्हा आधुनिक काळात सुद्धा इंग्रजांच्या टाचेखाली रगडल्या जाणाऱ्या देशाला बुवा प्रेरणा द्यावी, तर महात्मा फुलेंना सुद्धा आठवले शिवाजी महाराजच. आणि लोकमान्य टिळकांनी समोर आदर्श ठेवला शिवाजी महाराजांचाच. आणि असं नका समजू की शिवजयंती उत्सव फक्त महाराष्ट्राचाच होत होता. 1905 मध्ये जेव्हा वंगभंगाची चळवळ उभी राहिली बंगाल आणि सगळ्या देशभर, त्याचे पण प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते. तुम्हाला माहिती नसेल तर आश्चर्य सुद्धा वाटेल की त्या 1905 मध्ये महान कवी गुरुदेव टागोर यांनी शिवाजी महाराजांवर एक बंगालीमध्ये कविता लिहिली आहे. तिचं शीर्षकच आहे जय तू शिवाजी. ती कविता वंगभंग चळवळीमध्ये म्हटली जायची, जय तू शिवाजी. आणि त्या चळवळीमध्ये सहभागी असलेले आधी क्रांतिकारक, पुढे त्यांनी तो क्रांतीचा रस्ता सोडून आपली अध्यात्म साधना आणि भारताचा सगळा अध्यात्माचा विचार आधुनिक मांडला असे महान श्री अरविंद त्यांनी शिवाजी महाराजांवर लेखन केलंय त्या काळात की पुन्हा या भारताची स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणजे शिवाजी महाराज. तुम्हाला माहिती नसेल तर आश्चर्य सुद्धा वाटेल, मला वाटतं अभिमानही वाटलाच पाहिजे आणि त्यापेक्षा कामाची प्रेरणा मिळाली पाहिजे. ती म्हणजे सुदूर दक्षिणेला तमिळनाडूमध्ये जाती भेदाच्या विरुद्ध जी चळवळ उभी राहिली, तिचं सुद्धा प्रेरणास्थान शिवाजी महाराज, तमिळनाडूचं. आणि तिथे जी ज्या चळवळीचं नाव आहे द्रविड कळघम, खरं म्हणजे तिचंच पुढचं राजकीय पक्ष म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम, तो सध्या जरा वाकड्या वाटेवर गेलाय. तोही पक्ष एका वेळी फुटला, मी त्याच्यात नाही आता जातोय. पण द्रविड अस्मितेची चळवळ, द्रविड चळवळ, आणि ती काय चळवळ, तर माणसा माणसातल्या जातीपाती दूर करून एकसंध समाज, प्रेरणास्थान शिवाजी महाराज. तमिळमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 19व्या शतकाच्या सुरुवातीला तमिळमध्ये शिवाजी महाराजांवर नाटक लिहिलं गेलं. नाटकं एक नाही, नाटकं लिहिली गेली आणि तमिळ समाजालाही प्रेरणा द्यायला ती नाटकं स्टेजवर आणली गेली तमिळमध्ये. त्यातलं तर एक एवढं गाजलंय की त्यात शिवाजी महाराजांची भूमिका करणारा जो नट होता ना, तमिळ नट, तमिळ, त्याला उरलेल्या आयुष्यभराकरता नाव पडून गेलं शिवाजी गणेशन. त्याचं मूळचं तमिळ नाव गणेशन आहे, पण त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली स्टेजवर, आयुष्यभराकरता त्याला नाव पडून गेलं शिवाजी गणेशन. आणि जातीभेद, त्यातली उच्च नीचता, विषमता, अस्पृश्यता, सगळ्या विरुद्ध लढण्याकरताचे आदर्श कोण, तर शिवाजी महाराज. आणि हे आजपर्यंत येतं. आजच्या आधुनिक जगात सुद्धा शिवाजी महाराज आपल्यालाही, देशालाही, जगालाही प्रेरणा देणारे राष्ट्रपुरुष आहेत. मानवाच्या इतिहासातले असामान्य कर्तबगार व्यक्ती आहेत. पाकिस्तानशी जी 1965 ची लढाई होती, त्यामध्ये पहिलं आक्रमण काश्मीरमध्ये पाकिस्ताननी केलं. आपली पिछेहाट होत होती आणि एक वेळ अशी आली की आता जर पाकिस्ताननी त्या उरी सेक्टरमध्ये आणखी एक जिंकलं तर भारतापासून काश्मीरच तुटेल. आणि ते जर व्हायचं नसेल, हा जो युद्धाचा बुद्धिबळाचा डाव आहे त्याच्यात पाकिस्तानवर मात करायची असेल, तर आपल्याला एक हाजी पीरची खिंड नावाची हाजी पीर ती जिंकली पाहिजे.
ते काम सोपवण्यात आलं. त्यावेळी मेजर होते रणजित सिंग दयाळ, सरदार आणि 5 ककार पाळणारे सरदार. आर्मीमध्ये त्यावेळी ते मेजर होते. पुढे ते खूप वरिष्ठ पदांवरही गेले. 1965 मध्ये मेजर होते. त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली की ती हाजीपीरची खिंड जिंकायची. उंचावर आहे ती, खालनं जाऊन जिंकायची, अशक्य काम. तर त्या वर खिंडीत बसलेले पाकिस्तानी सैनिक यांना एका रात्री दिसलं की खालनं भारतीय सैन्य येतंय वर, रात्रीची वेळ. आणि हल्ल्याची मेथड असते की रात्रीच्याच वेळी करायचा हल्ला. आणि पाकिस्तानी सैनिक सावध होते. त्यांना अशी मधनं हालचाल जाणवते. मध्येच एक दिवा लागतोय, तो इकडून इकडे जातोय. ते जर लक्ष ठेवत असले तर तो थोडा वर येतोय, असं पाकिस्तानी सैनिकांच्या. त्यांना अशी पहाटेची वेळ होताना केव्हा तरी एकदा आलं की आता ते हल्ल्याच्या टप्प्यात आलेत. असं लक्षात आल्यावर पाकिस्तानी सैनिक खंदकातनं बाहेर पडले आणि उतारावरनं खाली जाऊन ते जे असे सरकत वर येणारे दिवे दिसत होते त्यांच्यावर हल्ला चढवायला पुढे गेले. आधी फायरिंग पण केलं. काही दिवे असे पडले तिथे, म्हणून तिथे जाऊन पाहतात तर काय, हिमालयातले ज्या बकऱ्या असतात त्यांच्या शिंगांना टॉर्च लावले ते, आणि त्या बकऱ्यांना सोडलं होतं की वरच्या दिशेने जा. आणि पाकिस्तानी सैनिक खंदकातनं बाहेर पडून उतारावर आले लढायला. ते त्यांना लक्षात आलं, अरेच्या सैनिक नाहीच आहे, ते बकऱ्याच आहेत. म्हणून वळले, पण पुन्हा वर येईपर्यंत मागच्या बाजूनी सैनिक भारतीय जवानांनी येऊन हाजीपीरची खिंड जिंकली होती. मेजर रणजित सिंग दयाळ यांनी पण सांगितलंय, तुमच्यातल्या काही जणांना कळताना मला दिसतच आहे की प्रेरणास्थान शिवाजी महाराज. इकडं लाल महालामध्ये घुसून बसलेल्या शाहिस्ते खानावर छापा घातला, त्याची 3 बोटं तोडली आणि निष्ठून जात होते महाराज. पण माहिती होतं की हे मुघलांचं सैन्य पाठलाग करणार आहे, म्हणून त्यांनी व्यवस्था केली होती. गाई बैलांच्या शिंगांना मशाली लावल्या, दिवट्या, आणि इकडे कात्रजच्या घाटात सोडलं. महाराज इकडे गेले होते आणि उलटीच दिशा म्हणजे. आणि मुघलांच्या सैन्याला ते कात्रजच्या घाटातल्या दिवट्या म्हणून ते पाठलाग करत पुढे गेले. आणि त्यांना लक्षात आलं की नाही नाही, हे बैलांच्या शिंगांना लावलेल्या दिवट्या आहेत. मराठीत म्हण पडली त्यावरनं की त्याचा कात्रजचा घाट झाला. ते शब्द त्यावरनं आलेले आहेत की त्याचा कात्रजचा घाट झाला. 1965 मध्ये हाजीपीरची खिंड जिंकायला सुद्धा प्रेरणास्थान शिवाजी महाराज. तिकडे 1945 ते 1975 अशी 30 वर्ष एवढ्याशा व्हिएतनामवर आपल्या सर्व शक्तीनिशी अमेरिकेने केला होता हल्ला. पण 30 वर्ष लढून अमेरिकेला काही व्हिएतनामवर मात करता आली नाही. त्या व्हिएतनामच्या अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्ती विरुद्ध एवढ्याशा टिसभर देश, त्यांची बळ कमी, तर यांनी शरण न जाता कसं लढायचं त्याचे त्यांचे आदर्श शिवाजी महाराज होते. ते व्हिएतनामचा त्यावेळेचा एक सेनापती आहे, त्याचं नाव जनरल जियाप. त्यांनी सांगून ठेवले की आम्ही कमी बळानिशी बलाढ्य शत्रूवर मात कशी करावी हे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आम्ही शिकलो. आणि मग शिवाजी महाराजांपासून शिकण्याचं नुसतं युद्धशास्त्र नाही आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रात आहे. सर्व क्षेत्र. राज्य कसं चालवावं, प्रशासन कसं चालवावं, न्याय व्यवस्था कशी चालवावी, कर पद्धती काय पाहिजे याचे पण आदर्श शिवाजी महाराज. शेतकऱ्याच्या विकासासाठी काय पावलं उचलली पाहिजेत, धरणं, पिकं, कॅनॉल याला चालना कशी द्या. आणि राज्य रयतेचं आहे, रयतेच्या दाण्यालाही हात लावेल त्या मराठीयाची इज्जत तो वाचणार नाही. आणि रयतेस त्रास देऊ नका, न पेक्षा लोक म्हणतील हे कसलं हिंदवी स्वराज्य, या परीस मुघल परवडले. मूळची वाक्य सांगतोय. जमेल तेव्हा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच मराठ्यांच्या प्रशासनावरचा एक मूळचा तयार झालेला ग्रंथ आहे, आज्ञापत्र नाव आहे त्याचं. आज्ञापत्र, की शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले अष्टप्रधान मंडळातले एक वरिष्ठ रामचंद्र पंत अमात्य. या रामचंद्र पंत अमात्यांना छत्रपती राजारामांनी सांगितलं
की तुम्ही आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय, त्यांनी प्रशासनाबद्दल काय मार्गदर्शन केलं होतं ते सगळं एकत्र करा. ते म्हणजे हा आज्ञापत्र हा ग्रंथ आहे. आणि ती शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आहेत. आणि त्यातलं एक एक आज्ञापत्र त्यावर चिंतन करावं, अभ्यास करावा, त्यातल्या मुद्द्यानुसार आपण जगावं, वागावं, बोलावं असं आहे. किंवा न्याय नीतीचं राज्य, धर्माचं राज्य. शिवाजी महाराजांनी मराठी भाषा शुद्धीची पण चळवळ केली. शिवाजी महाराजांनी राज्य, प्रशासन, न्यायव्यवस्था याच्यामध्ये जे परकी घुसखोरांचे शब्द, संकल्पना, कार्यपद्धती घुसून बसल्या होत्या, त्या सगळ्या दूर करून पुन्हा ती सगळी भारतीय संस्कृतीच्या पायावर उभी करायला शिवाजी महाराजांनी त्यांचे एक विद्वान रघुनाथ पंत हणमंते यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ग्रंथ तयार केला, राज्य व्यवहार कोश. तो हजारो वर्ष जी भारताची शासन, प्रशासन, नेतृत्व, न्यायव्यवस्था, शेतकरी, अर्थव्यवस्था, लक्षात घ्या की शिवाजी महाराज किती महान नेतृत्व आहे, त्यांना अर्थव्यवस्था सुद्धा कळत होती. एका तर आज्ञापत्रातलं मुख्य वाक्य आहे, साहुकार हे तो राज्याचे भूषण. साहुकार म्हणजे व्यापारी. की महाराजांना अर्थव्यवस्थाही कळते. अर्थव्यवस्थेला गती यायला लागेल, कारण सामान्य माणसाला चांगलं जीवन दाखवायचं आहे. तर त्यावेळच्या अर्थव्यवस्थेत मुख्य काम आहे शेती. शेतकऱ्याला सुख लाभलं पाहिजे, पण पाठोपाठ व्यापारी. आणि ठिकठिकाणी महाराजांनी व्यापाराला चालना दिल्या आहेत, राज्य प्रशासनाच्या सूचना देऊन की साहुकार हे तो राज्याचे भूषण. म्हणून श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत नरहर कुरुंदकरांनी म्हणलंय की शिवाजी महाराज समजावून घ्यायचे तर थोडे तरी शिवाजी महाराज होता आलं पाहिजे, असं त्यांचं वाक्य आहे. खरं म्हणजे ते वाक्य सुद्धा भारतीय विचारावरच उभं आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानात, विचारात सुद्धा एक फार छान वाक्य, हजारो वर्ष आहे ते, शिवो भूत्वा शिवम यजेत. संस्कृत आहे, शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव म्हणजे ईश्वर, आणि ईश्वराची आराधना कशी करायची? ईश्वर होऊनच करायची. म्हणजे तुझ्यातला ईश्वर ओळख, तर ती ईश्वराची आराधना आहे. शिव होऊनच शिवाची पूजा करायची. शिवो भूत्वा शिवम यजेत, की शिवाची आराधना शिव होऊनच करायची. हा शिव म्हणजे ईश्वर या अर्थाने पण खरंय. आणि आजच्या धर्माधिकारी बुवांच्या कीर्तनामधल्या निरूपणाचं सूत्र धरायचं तर हे शिव म्हणजे शिवाजी महाराज आहे. तर मग ते शिवाजी महाराजांची भक्ती अल्पशेका विना शिवाजी महाराज होऊनच करायचे. हे हजारो वर्षाचा भारतीय विचारही सांगतो. नरहर कुरुंदकरांना ते कळल्यासारखं त्यांनी मांडलंय श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत की शिवाजी महाराज समजावून घ्यायचे तर थोडं तरी शिवाजी महाराज होता आलं पाहिजे. तेच समर्थ रामदासांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना त्या काळात सांगितलं. आपल्या दुर्दैवानी महाराज लवकर गेले, शिवाजी महाराज. आपल्या दुर्दैवानी जो आपल्याला शाप आहे तसे काही कलहही झाले, पण त्यातनं छत्रपती झाले संभाजी महाराज. त्यांचे समर्थांशी ऋणानुबंध उत्तम होते, प्रेमाचे. आणि शिवाजी महाराजांना जवळून पाहिलेले त्या शिवाजी महाराजांचं ते जे मी निश्चयाचा महामेरू हे सांगितलंय, हे लताबाईंनी गायलंय. हे निश्चयाचा महामेरू केव्हा तरी मूळचंही ऐका. त्या समर्थांनी एक संभाजी महाराजांना पाठवलेलं ओवीबद्ध पत्र आहे. मी तर आपले कार्यकर्ते, फॅकल्टी आणि विशेषतः फाउंडेशन आणि प्रिपरेटरी हे युपीएससी एमपीएससी ला लागू आहे, पण ते पत्र जमलं तर मुळातनं पाठच करून ठेवा. 21 ओव्यांच्या त्या पत्रात समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजही समजावून सांगितले, आणि तो शिवाजी महाराजांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नेता कसा पाहिजे, त्यांनी प्रशासन कसं सांभाळलं पाहिजे, व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, जे आता आउटडोअर मॅनेजमेंट जर करून आलाय असाल, आदर्श शिवाजी महाराजच आहेत.
निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग, की निर्णय घ्यायचे आहेत कसे घेतले पाहिजेत. टीमवर्क, ओएमपी मध्ये आपण खेळ खेळतो आणि शिकतो. हा, कसं घडवायचं टीम एकत्र, लोकांना एकत्र करून एका कामाच्या दिशेने, एका ध्येयाने भारून कसं यशस्वीरित्या ते काम घडवून आणायचं. शिवाजी महाराज जमेल तेव्हा त्या मूळच्या 21 ओवी मी सगळ्यांना म्हणणारे पाठच करून ठेवा. माझ्या आहेत. सुरुवात होते, अखंड सावधान असावे, की राजा राज्य करता. मी म्हणणारे हे प्रशासकीय अधिकाऱ्यालाही लागू आहे, नेत्याला लागू आहे. तो राजकारणात असू दे, समाजकारणात असू दे, जीवनाचं कुठलंही क्षेत्र, पण त्यातला नेता अखंड सावधान असावे. दुश्चित्त कदापि नसावे. तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. असं करून पुढे सांगितलंय. सकळ लोक एक करावे, एक विचारे भरावे, कष्टे करोनी घसरावे म्लेंछावरी. टीमवर्क, मॅनेजमेंट, नेतृत्व अगदी आधुनिक काळातले शिवाजी महाराजच आदर्श ठरतात. त्या पत्रामध्ये पुन्हा एकदा हे आधी सगळं सांगून शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना आणि आपल्यालाही सगळ्यांना आठवण करून देतात. एक वेळ त्या आधीचं सगळं ठेवा बाजूला. हा, शिवरायास आठवावे, की बस बाकी मी आधी जे सांगितलं, प्रशासन असं चालव, नेतृत्व असं पाहिजे, युद्धशास्त्र असं पाहिजे, ओके, आधी गाजवावे तडाके, तरी मग भूमंडळ धाके, ऐसे न करता धक्के राज्यास होती. त्या आधी सगळं समजावून सांगताना समर्थ सांगतायत की पराक्रम तर पाहिजे, तडाखे शत्रूला ठेवून दिले पाहिजेत, तडाखे, सर्जिकल स्ट्राईक. ओके, की भाऊ तू 7 वर्ष माझ्या राज्याला त्रास दिला का, चला तर तुझी सुरत लुटतो. आणि 7 वर्ष तुझे माझ्या इथनं लुटलं, माझ्या लोकांना त्रास दिला, सगळा पक्का वसूल करून सगळी संपत्ती पुन्हा आणतो. सुरत हा सर्जिकल स्ट्राईक आहे त्या काळातला. लाल महालावरचा छापा हा सुद्धा सर्जिकल स्ट्राईक आहे. आधुनिक काळामध्ये पाकिस्तान जर दहशतवाद करत असेल तर पाकिस्तानात घुसून मारतो तुला, चल तुझ्या घरात घुसून मारतो. ही प्रेरणा मूळचे शिवाजी महाराज. आता आधुनिक काळात ती उरीला करायची असेल, बालाकोटला करायची असेल, हे सगळं आधी गाजवावे तडाके. परराष्ट्र नीतीचं सुद्धा सूत्र, तरी मग भूमंडळ धाके. सॉफ्ट पॉवर, हार्ड पॉवर, G20, वसुदैव कुटुंबकम, पण ते भारत एक समर्थ राष्ट्र असेल तर, तरी मग भूमंडळ धाके, ऐसे न करता धक्के राज्यास होती. की हे जर प्रथम नाही दाखवलं शत्रूला धाक, तर मात्र मग राज्य नीट नाही चालणार आहे. आणि असं सगळं सांगून झाल्यावर जणू समर्थ म्हणतात की ठीक आहे, एक वेळ ते सगळं विसर, हा, शिवरायास आठवावे. बाकी सगळं सांगणं कशात आलं, शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. साक्षेप फार भन्नाट शब्द आहे. साक्षेप म्हणजे व्यक्तिमत्वाचा बॅलन्स, साक्षेप म्हणजे तोल, साक्षेप म्हणजे सुखदुःखे समे कृत्वा, की माझ्या वाटेला सुख येऊ दे, दुःख येऊ दे, यश येऊ दे, अपयश येऊ दे, आशा येऊ दे, निराशा येऊ दे, त्या सगळ्यामध्ये धीरोदात्तपणे ध्येयाच्या दिशेने कशी वाटचाल करायची, लोकांना कसं हाताळायचं, न्याय कसा द्यायचा, सगळं त्या एका शब्दात. शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. अशी आपली संध्याकाळ शिवरायास आठवावे. पण ते नुसती शिवभक्ती, एक आपलं टाळ्या वाजवल्या, गुच्छ अर्पण केली की नाही संपली. आधुनिक काळात भारतासाठी लढायला तयार होणे. मग आपण आपल्या परीने आपल्याला कळलेले शिवाजी महाराजच सांगतो की आधुनिक काळात भारतासाठी लढणे म्हणजे काय. त्यावेळी जर तलवारीने लढायचं असेल तर आज लेखणीने पण लढायचंय, बुद्धीनी पण लढायचंय, मनाने लढायचंय.
जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रतिभा आणि उत्तमतेची उंची गाठून तरी ते कर्तृत्व भारतासाठी अर्पण करणे ही शिवभक्ती आहे. शिवरायास आठवावे म्हणजे अशा शिवभक्ती करता सज्ज होणे. तर तसं सज्ज होत आता प्रार्थना करूया.